देविकाच्या पार्लरमध्ये येऊन निरूपाचा झालेला अपमान बघून मीराला खूपच राग आलेला असतो. मीरा खूपच चिडचिड करत असते. त्याच वेळेला लगेच देविकाची मालकीण बोलते, कोण समजते कोण ही स्वतःला बाई? हिची लायकी तरी आहे का या पार्लरमध्ये यायची? आत्ताच्या आत्ता हिला धक्के मारून बाहेर काढा. तेव्हा देविका खूपच घाबरलेली असते. त्यावेळेला मीरा मोठ्याने बोलते, एक मिनिट, तुम्ही कोणाबद्दल बोलताय? तुम्हाला माहिती तरी आहे का? आम्हाला या गोष्टी माहीतच नाही की हे पार्लर तुम्हाला या देविकाने विकलंय. आणि तुम्ही ज्यांना धक्काबुक्की करताय ना, त्या पार्लरच्या मालकीण होत्या आधी. तेव्हा लगेच निरूपाला धक्का बसतो आणि त्याच वेळेला ती पार्लरवाली मोठ्याने बोलते, असेल ती आधी मालकीण, पण त्याच्यानंतर हे पार्लर मी विकत घेतलंय. त्यामुळे या पार्लरवरती या बाईने हक्क दाखवलेला मला चालणार नाही. हे ऐकताच निरूपाच्या पायाखालची जमीनच सरकते. देविका तिच्या मालकिनीला बोलते, हे बघा मॅडम, प्लीज समजून घ्या ना. मॅडम, असं काय करताय तुम्ही? मॅडम, तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल. तेव्हा लगेच देविकाची मालकीण बोलते, देविका, एक गोष्ट लक्षात ठेव, हे पार्लर तुझं आधी होतं, पण आता मात्र ह्या पार्लरवरती तुझा अधिकार नाही. त्यामुळे तुझ्या या घरातल्या माणसांना या पार्लरमध्ये आणून माझ्या चेअरवरती बसवायची तुझी हिंमतच कशी झाली? तेव्हा देविका तिचे पाय धरत असते आणि म्हणत असते, प्लीज प्लीज मॅडम, तुम्ही अशा नका ना वागू, समजून घ्या ना. तेव्हा लगेच मोठ्याने निरूपा बोलते, मला काही एक समजून घ्यायचं नाही आणि मला समजून घेण्यासारखं आता काहीच राहिलं नाही. प्लीज हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल. तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो. निरूपा मोठ्याने बोलते, देविका, हे सर्व काय चालू आहे? देविका, तू माझ्यापासून काही लपवतेस का? त्यावेळेला लगेच मीरा बोलते, देविका बोल, आता तरी बोल, त्यांचा किती अपमान झालाय दिसतंय ना तुला? तरीसुद्धा तुला असंच वागायचं आहे का देविका? देविका, मला तुझ्याकडून स्पष्टीकरण पाहिजे, सासूबाई तुला काहीतरी विचारतायत. तेव्हा लगेच देविका मोठ्याने बोलते, बस झालं, काय चाललंय? त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, आवाज खाली ठेव देविका आणि बोल, काय चाललंय ते मला स्पष्टीकरण दे. तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते. देविका मोठ्याने बोलते, आता सगळंच संपलं. मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आणि आता हा वाद मला पुढे वाढवायचा सुद्धा नाही. खरं सांगायचं तर हा वाद इथल्या इथे बंद करायचा. त्यावेळेला लगेच देविका खूपच चिडचिड करत असते. देविका मोठ्याने बोलते, आई, माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता आणि तुम्ही न सांगता मला पार्लरमध्ये कशाला आलात? तेव्हा लगेच निरूपा बोलते, पार्लरमध्ये कशाला आले म्हणजे? हे पार्लर माझं आहे, मी या पार्लरमध्ये कधीही येऊ शकते, या पार्लरची मालकीण आहे. तेव्हा लगेच देविकाची मालकीण बोलते, ओ मॅडम, उगाच नसत्या भ्रमात राहू नका, हे पार्लर माझं आहे. तुम्हाला कुणी सांगितलं हे पार्लर तुमचं आहे म्हणून? आणि तुम्ही कशाला हो मध्ये मध्ये पडताय? तुमचं तुम्ही बघा ना. आणि तसंही आम्हाला तुमच्याशी बोलायचं नाही आहे. मॅडम, तुमची ही नाटकं बंद करा. तेव्हा लगेच निरूपा बोलते, तुझा आवाज बंद ठेव, तुझी हिंमतच कशी होते? आणि तसंही मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे, तू का मध्ये मध्ये आमच्या पडतेस? तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो आणि त्या वेळेला ती पार्लरवाली मोठ्याने बोलते, अरे बघत काय बसलात, हिला धक्का मारून बाहेर काढा. हिची लायकी नाही या पार्लरमध्ये शिरायची आणि परत जर का आजूबाजूला दिसली ना तर सरळ पोलिसांच्या ताब्यात द्या. तेव्हा लगेच मीरा बोलते, देविका, बघितलंस, तुझ्या खोट्या वागण्यामुळे आज सासूबाईंना काय काय सहन करावं लागतंय. देविका, अगं जरा तरी विचार कर. देविका, खरं सांगायचं तर तुझी ही नाटकंच बंद कर आणि मला तुझ्याशी या विषयावर काही एक बोलायचं नाही आहे. तेव्हा लगेच मोठ्याने देविका बोलते, अहो मॅडम, प्लीज असं नका ना करू, त्यांच्याशी असं वागू नका. तेव्हा लगेच ती मॅडम बोलते, देविका, जास्तच जर का शहाणपणा केलास ना तर तुला सुद्धा नोकरीवरून काढून टाकीन. मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे. तुझं थोबाड घे आणि इथनं निघून जा. तेव्हा मात्र निरूपा देविकाजवळ जाते आणि देविकाला म्हणते, देविका, हे सर्व तू माझ्याशी काहीच न बोलता व्यवहार केलास. देविका, तुला पार्लर विकायची गरज काय होती? तेव्हा लगेच देविका म्हणते, बस झालं, काय चाललंय तुमचं? येता जाता तुम्ही माझा अपमान करताय.
माझ्याशी अशा पद्धतीने बोलताय, मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे. खरं सांगायचं तर आई, तुम्ही मला समजून घ्यायला पाहिजे होतात, पण तुम्ही मात्र माझ्यावरती नको ते आरोप करताय. तेव्हा लगेच मीरा बोलते, देविका शांत हो. देविका, आधी तू चुकलेस याचं भान ठेव. तू जर का या सर्व गोष्टी त्यांच्याशी क्लिअर केल्या असत्यास तर ही वेळच आली नसती. तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते. देविका मोठ्याने बोलते, बस झालं, आता मला या विषयावरती वाद घालायचा नाही आहे. हा विषयच वाढवायचा नाही. आणि खरं सांगायचं तर हा विषय इथल्या इथे जर का स्टॉप झाला तर बरं होईल. तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते, आता सगळंच संपलं, मला या विषयावर वादच नको आहे. तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की निरूपा खूपच चिडलेली असते. निरूपा मोठ्याने बोलत असते, प्लीज या सर्व गोष्टींचा विचार करा. मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आणि आता हा वाद इथल्या इथे थांबवला तर बरं होईल. तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला लगेच निरूपा बोलते, खोटं बोललीस तू देविका, खोटं बोललीस, आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. निरूपा, तू जे काही वागलीस ना त्यासाठी तुला शिक्षाही होणारच. तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते, बाईसाहेब चला तुम्ही. तेव्हा लगेच निरूपा देविकाला म्हणते, देविका, घरात यायची हिम्मत करू नकोस. जर का घरात आलीस तर उगाचच एकाचं दोन व्हायचं आणि नको ती भांडणं व्हायची. देविका, कळतंय का? तेव्हा मात्र देविका मोठ्यानी बोलते, बाईसाहेब तुम्ही विषय वाढवताय. खरं सांगायचं तर मॅडम तुम्ही समजून घेतलं तर बरं होईल. त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, गप्प बस, अगं खोटारडी निघालीस तू. तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि तू मात्र विश्वासघात केलास. देविका, तू आज हे पार्लर विकून माझं मन मोडलंयस. तेव्हा मात्र देविका निरूपाचे पाय धरत असते, पण निरूपाने सर्वांदेखत देविकाला लाथाडलेलं असतं. त्यामुळे देविका चांगलीच तोंडावर आपटलेली असते. देविकाच्या तोंडून एकही शब्द निघत नसतो. त्यावेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते, आता सर्व काही संपलं, आता मला या विषयावरती वादच घालायचा नाही आहे. हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल, नाहीतर नको तो विषय चघळेल. त्यावेळेला मात्र देविका खूपच चिडलेली असते. देविकाला खूप राग आलेला असतो आणि देविका मोठ्याने बोलते, आता सगळं संपल्यातच जमा आहे, हा विषयच मला ताणायचा नाही. त्यावेळेला देविकाची खूपच चिडचिड झालेली असते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर पार्लरमध्ये निरूपाने देविकाचं थोबाड फोडून योग्य केलं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.